variable should not start with number. ओके, अजून काही कंडिशन्स आठवते? Variable name can be start with underscore. Okay. So now we assigned values to these variables. त्या व्हॅल्यूजला काय म्हणतात? लिटरल्स म्हणतात. So you have multiple types of literals here. So how you can identify the type of that literal? Suppose here I have given x is equal to 10, right? Print x, बरोबर? It will show me 10. असं पण तुम्ही देऊ शकतात. x आणि y is equal to घेतलं 15. Correct? You can use variables like this as well. X, y is equal to 10, 15. And then you can call the particular variable you want. Okay? इथे तुम्ही मल्टिपल देऊ शकतात. You can take 130. Here you can, म्हणजे प्रत्येक व्हेरिएबल साठी यू आर असाइनिंग अ पर्टिक्युलर व्हॅल्यू हियर, राईट? समजतंय ना? Yes. Okay. If you have to find the type of the variable कसा फाइंड करणार तुम्ही? सपोज x is equal to I have given 10. मी काय करणार आहे? x is equal to, मला हा स्ट्रिंग मध्ये पाहिजे, बरोबर? मी काय केलं? str and I have given as 10. Let's consider this as p. Print p. It is giving me 10 in a string, right? जर मी असं दिलं p is equal to integer 10 आणि sorry, and r is equal to float 10. ओके, फॉर फ्लोट इट इज टेकिंग 10.0. फ्लोट डेटा टाइप बघितलाय ना आपण सिक्वल मध्ये, राईट? सो द सेम फंक्शन इट हॅज हिअर ॲज वेल. ओके, याच्यामध्ये काय करतायत तुम्ही अजून? स्ट्रिंग जे आहे ना, स्ट्रिंग डेटा टाइप मध्ये तुम्ही यू कॅन यूज मल्टिपल मेथड्स. ओके, सपोज इफ आय एम युझिंग, let's consider name is equal to datatrix. Okay, in this string, what I'm doing now, x is equal to name plus आपण प्रिंट मध्येच डिरेक्टली करू, राईट? डेटाट्रिक्स सोल्युशन्स इथे आलंय. इफ यू गिव्ह स्पेस हिअर, इट विल शो अ स्पेस. स्ट्रिंग सोबत तुम्ही मल्टिपल वेने तुम्ही यू कॅन प्ले विथ स्ट्रिंग
whatever the output you want, you can print here in the print function. ओके, याच्यामध्ये सगळ्यात मेन टॉपिक जो आहे तो इंडेक्सिंग आहे. आपण हळूहळू बघू त्या सगळ्या गोष्टी. इंडेक्सिंगमध्ये कसं असतं, युजिंग इंडेक्सिंग यू कॅन फेच द पर्टिक्युलर सेट ऑफ डेटा फ्रॉम द स्ट्रिंग. Suppose this is data tricks. I just want to fetch the data. You can take that data only in your output using indexing. Okay. Suppose me आता name is equal to data tricks इथे आहे. What I can, if I give name is equal to, or else let's consider print name. Index कशी देतात तुम्ही? स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये देतात, 0. इट इज टेकिंग ओनली डी. कसे असते ना इंडेक्स, लक्षात घ्या. झिरो 1 2 3 4 5 6 7 8 9. What is happening for this D? Your index is 0. A साठी इंडेक्स काय 1 आहे. इंडेक्स कधी पण 0 पासून स्टार्ट होते तुमच्या स्ट्रिंग मध्ये. ओके, हा पॉइंट नोट करून घ्या. इंडेक्स ऑलवेज स्टार्ट्स विथ 0. सपोज दिस इज D. फॉर D the index will be 0. Then for A it will be 1 2 3 4 5. लक्षात येत आहे ना. सपोज मी केलं प्रिंट नेम. नाउ I am taking index as 0 to 4 to 5. What will be the output? Who can tell me? याचा आउटपुट काय येईल? It's 0 to 4. 0 to 4. हा. Okay. Then what is happening here? ऍक्च्युली ते स्टार्ट करतं 0 इंडेक्स पासनं आणि एंड करतं 5th म्हणजे 5th ला. तर ते जेव्हा 5th इंडेक्स आपला विट इज 4, सो तिथे ते एंड होणार. तिथपर्यंत आपला आउटपुट जे आहे तो प्रिंट करेल. Correct. So what is happening here? It is excluding the last string. Correct. तुमच्या स्ट्रिंग मध्ये जो पण लेटर आहे लास्ट वाला तो इट इज कीपिंग. म्हणजे काय होतंय, स्ट्रिंग स्टार्ट्स विथ 0 and ends with 4. Correct. And it is excluding 5th position for this particular example. लक्षात येतं इंडेक्स कसं काम करते ते. अरे हो नाही, बोला लवकर. Yes. What will be output of this one? You can tell me. Print name. कोण सांगताय मला? If I use print name. Pick up guys. सपोज तुम्ही इंडेक्स देताय, त्या इंडेक्स मध्ये सर स्टार्टिंग आणि एंडिंग पोझिशनचे तुम्हाला 2-3 कंडिशन सांगताय. सो ट्राय करा तुम्ही तुमच्या साइडने की काय आन्सर येऊ शकतो. It will take till index 6. इथपर्यंत. Yes. अजून काही कोणाचं काही इनपुट? हर्षदा, व्हॉट इज युअर इनपुट? सौरभ सांगितलं ना मी 6 पर्यंत. ओके. प्रणाली, व्हॉट इज युअर इनपुट? अरे बोला लवकर. -7. Till 7. That means Tree, data tree. okay, data tree. Okay, so that's correct.
when you are not giving any kind of value here for the indexing, it will start from the beginning. ओके, लक्षात येतं? इथे आउटपुट इथे चेक करा. याचं काय येईल आउटपुट? अरे बोला, just turn on your mic everyone. सगळ्यांनी माईक ऑन करा. ओके, कृष्णाचं इनपुट आलंय माझ्याकडे. बाकीचं कोण आहे अजून? नाही 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 माहिती आहे का तुम्हाला? इट्स ओके, ट्राय करा. काय काय वाटतंय तुमचं? काय येऊ शकतं आन्सर? I think so. It will stay data tricks only. ओके, अजून कोणाचं काही इनपुट? डेटा ट्रिक्सच येणार, पूर्ण डेटा ट्रिक्स प्रिंट होणार. Okay, so it will take everything until the end. Suppose there are not let's see this, right? Data tricks. तर काय होतंय ना, इथे 20चे तुम्ही लेंथ दिलेली आहे त्याला ऑलरेडी, पण तुमच्याकडे 20 कॅरेक्टर्स आहे का? नाही. नाही. मग ते काय होतंय, इट गेट्स कॅरी ॲट द एंड. ओके, समजत आहे ना? No. प्रिंट याचं काय येईल, काय वाटतं? -1. 0 minus. रिव्हर्स होईल आय गेस. No, I just want to hear the output from your end. What will be the output for this? Yes, येईल सर आउटपुट. S. Yes. ओके, सर येस सर. एक्सक्लूड नाही करणार ना? S ला आणि N ला घेणार, जसं इकडून 0 पासून आहे तसं इथून 0 पासून. काय वाटतं तुम्हाला? I think so. It won't give any output. सर एस येणार. हे जेव्हा -1 येतं तेव्हा ते जे स्ट्रिंग असतं त्याच्या लास्ट वालं जे असतं त्याला तिथनं स्टार्ट होतं. ओके, दॅट मीन्स द Reverse. रिव्हर्स स्ट्रिंग होतं. अच्छा, ठीक आहे. आउटपुट काय आलंय इथे? एस आलंय. सो व्हॉट इट इज टेकिंग, दिस इज युअर -1, -2, -3, -4, -5, -6, 7, 8, 9, 10. Okay. रिव्हर्स तुम्ही घेतो तर मायनस कुठून स्टार्ट होतं? इथून स्टार्ट होणार आहे. पॉझिटिव्ह विल स्टार्ट फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द स्ट्रिंग Beginning. and it will take 0 on the left, it will take a number on the right. Number म्हणजे it will not take 0. Whatever the number, infinity जो पण नंबर असेल तो इथून घेईल. ओके, name. मीन्स सर मायनस मध्ये म्हणजे रिव्हर्स ऑर्डर मध्ये घेईल ना? हा, रिव्हर्स ऑर्डर मध्ये घेत आहे ना ते. ओके ओके. -5. याचं काय येईल आउटपुट? 5. Rix. व्यवस्थित बघा. लाईक तुम्हाला नंबर स्केल माहिती असेल कशी वर्क करते? हा, RICK येणार याचं. R हे स्टार्ट. K. हा,
हे स्टार्ट होणार -1 पासनं आणि मग त्यानंतर हे Break- -5 break. पर्यंत त्याचं एंड होणार. म्हणजे -5 ला त्याचं एंड होणार. सो दॅट्स वाय RICK. RICK. What about is? -1 स्किप करून -1 स्किप म्हणजे स्टार्ट तिथनं होणार तर तो स्किप होतो -1 ला फर्स्ट आणि मग ते कॅरेक्टर. फर्स्ट कॅरेक्टर आणि मग त्यानंतर ते इकडे -5 ला -5 जो आहे तो त्याचा येईल म्हणजे T तर तो दॅट्स वाय RICK. फिफ्थ कॅरेक्टर पासून पुढचं. ओके, सगळे ह्याच मताचे आहेत का सगळे, एव्हरीवन? मयुरी काय बोलली समजलं का सगळ्यांना? हो. करू एक्झिक्यूट? येस. रिक. काय झालंय लक्षात आलं का तुमच्या? येस. R is my -5. बघा, -1, -2, -3, -4, -5. राईट? -5 विच इज -5, इट इज R. R आला इथे, राईट? नंतर मी काय दिलं, -1 दिलेलं आहे. -4, -3, -2 आणि -1. इथे आपण जेव्हा बघितलं, 5th पोझिशन एक्सक्लूड झाली, राईट? इथे मी काय दिलं होतं, 0 to 5 दिलं होतं स्ट्रिंगला. What it has taken? 0 to 4 it has taken. The same thing is happening here. -5 to -1, it is just excluding -1. It will take -2 only. अरे कशी असते लाईन माहिती का तुम्हाला? ग्राफ्स नाही बघितले का तुम्ही कधी? -3, -4, -4 -8, -9. ठीक आहे? आता येतंय का लक्षात काय होतंय? -5 to -1. हे कसं हे रिव्हर्स इथे जर आपण बघितलं, अजून तुम्हाला अजून डिटेल सांगतो मी. -9 इज युअर S, करेक्ट? इथे तुमचा K आहे. दिस इज युअर C. दिस इज आय युअर गेस -10 होईल का? येस. -10 होईल, राईट? S, K, C, R, CI, then R. 7 स्किप केलंस. हा घेतो मी, थांब. A, T, A, D. ओके. हो. आणि इथे तुमचा येतो D, A, T, A. सेवन फिट इकडे स्किप झाला का? येस. ओके, आता येतंय लक्षात? कृष्णा, दिस इज फॉर यू. लक्षात आलं का काय झालं? झिरो पासून झिरो तुमचा सेंटर असतो नेहमी निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह मध्ये, राईट? तर जेव्हा स्ट्रिंग देतो, इथे इंडेक्सिंग देतोय ना, 0 पासून जेव्हा तो स्टार्ट करतो, इट विल टेक द फर्स्ट कॅरेक्टर, दॅट मीन्स D, राईट? आणि तू जर एंड केला तो 5th ला, तर तो लास्ट वाला एक्सक्लूड करेल. इफ यू आर टेकिंग दिस ॲज अ 8, तो काय करेल, 7 पर्यंतच घेईल. दॅट मीन्स इट विल टेक टिल C ओनली. लक्षात आलं तुमच्या? दॅट मीन्स व्हॉट विल बी द स्ट्रिंग, की अशी स्ट्रिंग असेल तुमची, राईट? DATATRIC, येस. करेक्ट? जेव्हा निगेटिव्ह मध्ये तुम्ही करता, तर निगेटिव्ह काय माझं, दिस इज माय निगेटिव्ह वेट. हा असं नाही आहे. D माझा इथून काय, -1, लेट्स कन्सिडर.
चुकीचं लिहिलंय का काही? बरोबर आहे सर. अरे नाही, चुकीचं लिहिलं ना मी. असं नाही येणार ना ते. मी नंबर 5 सोबत ते पण उलट लिहिलं. हे. आता करेक्ट आहे. आलं का लक्षात? हा जो आहे तो -1 कन्सिडर झाला, ओके. राईट? स्ट्रिंग तुमची स्टेटच कन्सिडर होते इथे, फक्त त्याची नंबरिंग आहे ती रिव्हर्स -1, ऑर्डर मध्ये. राईट? मग आता इथून जर -1 to -5 जर मी दिलंय, की सॉरी -5 to -1, देन -5 इज युअर आर, करेक्ट? आणि टिल -1 इट हॅज टू बी कॅरीड, राईट? पण -1 त्याचा एक्सक्लूड होणार आहे, इट विल टेक टिल -2 ओनली. जसं इथे तुमचा 8 होता, तुमची 8 एक्सक्लूड झाला, टिल 7 ओनली इट हॅज टेकन. सेम इट इज हॅपनिंग हिअर, राईट? होतंय का क्लिअर, का काही वेगळं एक्झाम्पल घ्यायला लागेल? इंडेक्सिंग वर आहे ना, काय होतं, तुम्ही स्क्रिप्ट वगैरे जेव्हा तुम्ही करता तर बऱ्याच वेळा यूज करावं लागतं इंडेक्सिंग. तर थोडं आपण हँड्स ऑन झालो ना इंडेक्सिंगला, एकदा कन्सेप्ट कळली ना तुमच्या, तर मग तुम्हाला प्रॉब्लेम नाही होत पुढे. ठीक आहे, आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ. दुसरं म्हणजे एक्झाम्पल आपण दुसरं म्हणजे स्ट्रिंग घेतोय मी आता. अनदर स्ट्रिंग लाईक, याच्यात क्लिअर कोणाकोणाला झालं नाहीये? सर स्ट्रिंग ऍड ऍज इट इज ठेवायची ना फक्त, नंबरिंग अरे रिव्हर्स. स्ट्रिंग ॲज इट इज आपण कोण नाही ठरवणार आहे स्ट्रिंग ॲज इट इज ठेवायची? स्ट्रिंग मी फक्त एक्झाम्पल घेतलंय. स्ट्रिंग कोणती पण असू शकते. तुम्हाला हो. जेव्हा तुमच्या त्या स्ट्रिंग मधून काहीतरी जर आउटपुट पाहिजे असतं, काहीतरी पर्टिक्युलर व्हॅल्यू तुम्हाला फेच करायची असते ना, तेव्हा तुम्ही काय करता, इंडेक्स करता, त्याला स्लायसिंग करतोय आपण आता इंडेक्सिंग मध्ये. हो, अरे हो, एक गोष्ट सिंपल लक्षात ठेवा. बघा कसं असतं, तुम्ही आधार कार्ड डाउनलोड केलंय का कधी? हो. आधार कार्ड हो, डाउनलोड सर. करताना बघा त्याच्यात मल्टिपल गोष्टी असतात. फॉर एक्झाम्पल तुमचा डेटा आहे, तर तुमचे त्याच्यावर किती डिजिटचा आधार कार्ड असतो? 12 डिजिटचा असतो, राईट? येस. खूप वेळेस काय करतात, लास्टचे 4 डिजिट घेतात. बघितले कधी मास्किंग अनमास्किंग हो, करताना? हो. कधी कधी मास्क केलेलं येतात. शेवटचे Yes. 4 डिजिट घ्यायचे. मग त्या कंडिशनला तुम्हाला माहिती आहे की नेमकं पुढचे कोणते डिजिट्स आहे, पुढे काय आहे, काय नाही, तुम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं राहतं का? नाही, राईट? आपण फक्त 4 डिजिटवर फोकस करतो. किंवा एटीएमचा जो कार्ड नंबर असतो, त्याला शेवटचे 4 डिजिट घेतात ते फक्त, राईट? येस. तेव्हा कसं घेतात, मागून घेतात ते, मागून म्हणजे लाईक मायनस दिस इज युअर पासून आधार नंबर, हे देतात ते. लेट्स कन्सिडर. आलं लक्षात? ही जी होती ना Yes. मायनस स्ट्रिंग सरांनी यूज केलेली, -5 टिल द एंड. आता मला जर हे फक्त लास्टचे दिस इज युअर आधार नंबर, ओके, काय होतंय, मला हे आधीचे कन्सिडर नाही करायचे. असं समजा हे जे लास्टचे 4 डिजिट आहे हे पर्टिक्युलर अशा लोकांना दिले, ते फक्त पुण्याशी बिलॉंग करतात किंवा मुंबईशी बिलॉंग करतात. तर मला फक्त पुण्याचे लोक आता पाहिजेत. तर मला काय करायचं, इतके आधार कार्ड आहेत, 130 करोड आधार कार्ड आहे इंडियामध्ये. तर मुंबईतले जे 1 करोड लोकांचे आधार कार्ड आहे ते मला पाहिजेत आत्ताच्या आत्ता. तर मला काय करतोय मी, हे पूर्ण जर याच्यामध्ये काय मी पायथन प्रोग्राम यूज करू शकतो. काय करेल मी एक फाईल रीड करेल ज्याच्यामध्ये सगळा डेटा आहे. त्याला काय करेल मी, त्याचा जो आधार नंबर आहे त्याला मी इंडेक्सिंगने स्लायसिंग करेल. म्हणजे कसं करतोय मी, हा काय माझा 4 आहे, -1 झाला, राईट? येस. मला हे लास्टचे 4 पाहिजेत. कसं आणणार, हू कॅन टेल मी? इथे तुम्ही शिकले ना स्लायसिंग, तुम्हाला सांगितलं ना मी कसं 5. याचं काय आउटपुट येईल ते सांगा आधी. -6, -2 फॉर द डेटा ट्रिक्स या स्ट्रिंगसाठी. याचं काय आउटपुट येणार? Minus. TRIC. काय येणार? TRIC. TRIC. कोणी आन्सर दिला? हर्षदाने का? हो. प्रणाली, व्हॉट इज युअर आन्सर?
प्रणाली, सौरभ, कृष्णा, राजलक्ष्मी. सर रोहित. TRICच येईल सर. ठीक आहे, सगळ्यांनी सांगायचं मला. तिचं बरोबर आहे असं नाही सांगू शकत मी. नाही सर. सर TRICK येईल. TRICK. TRICK. सर अच्छा, TRIC. ओके, TRIC. राजलक्ष्मी. TRIC. ओके, TRIC आन्सर आहे त्याचं, राईट? Yes. हा, मग सेम आता लॉजिक यूज करा आणि मला सांगा, मला हे 4 डिजिट पाहिजेत लास्टचे. काय देऊ मी इथे? -40. -4. आणि 0. झिरो कुठे येतो? झिरो बघितलाय का तू? झिरो कुठे नाही, येतो? ठीक आहे ना. हे कोणाचं आन्सर आहे? सौरभचं आन्सर आहे, राईट? Yes. अजून सर कोण? -41. -41. 41. हे कोण आहे? रोहित. अजून प्रत्येकाचे आन्सर पाहिजे मला. सगळ्यांनी माईक ऑन करा आणि कम्युनिकेशन ठेवा इथे. सर तिथे -1 करा ना सर. हम्म. -7 to 10. -7 to 10. ठीक आहे. हर्षदा. प्रणाली. लास्ट 4 डिजिट पाहिजे हा फक्त आपल्याला. मला हे डिजिट पाहिजे यार. तुम्हाला सिंपल आस्क आहे याच्यामधला. 4444. इथे मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे, हाऊ इट वर्क्स. खाली तुमच्याकडे डायरेक्टली नंबर लाईन आहे, तर तुम्ही त्याच्यावर डायरेक्ट सांगू शकता. लास्टचे 4 डिजिट पाहिजे. सिंपल आहे, 16 डिजिट नंबर आहे, लास्टचे 4 पाहिजे, दॅट्स इट. मयुरी, व्हॉट्स युअर आन्सर? अच्छा, मयुरी राहिली. जस्ट 2 minutes. एक 3 मिनिट्स. अरे तुम्ही बघितलं ना, वरतीच बघितलं. वरचाच आन्सर कॉपी पेस्ट म्हणजे ठीक आहे. -1 to -4. -4 to -1. Harshada, Rajlakshmi, Pranali, Mayuri, I'm waiting for the response. Yeah, 2 minutes. अरे हे सेम तुम्ही सिक्वल मध्ये असं काय बघितलंय की ज्याच्यात तुम्हाला स्ट्रिंग कट करता येते और तुम्हाला स्पेसिफिकली पार्ट पिक करता येतो? कोणतं फंक्शन आहे स्ट्रिंग मध्ये? Substring. एक्झॅक्टली करेक्ट. मग सेमच फंक्शन आहे इंडेक्स म्हणजे पण. Yeah, but indexing -1 घेतलं तर तो -2 ला स्टॉप करून देईल, म्हणजे K पर्यंत जाईल, म्हणजे 3 डिजिटच Last- घेईल. लास्ट डिजिट नाही घेणार तो. काय नाही त्याच्यासाठी घेणार? लाईन नंबर 34 वर बघा बरं. लाईन नंबर 34 कसं इंडिकेट करतो आपण? तिथं काय लिहिलंय लाईन नंबर 34 ला? 33 ला बघा काय लिहिलंय. 33. इन केस जर तुम्ही इंडेक्सिंग नाही प्रोव्हाइड करत तर काय हा, करता sorry, -4. It will be -4 just. ओके, हा सर ते Just 0 minus काढलं. ओके It will be -4 : nothing. ओके. मला आन्सर सांगा ना, स्लायसिंग सांगा इंडेक्सिंग मध्ये. मी सांगते की -4 : nothing in the place of last. हर्षदा आहे का प्रणाली आहे?
हर्षदा. किती -1? नाही -4 हम्म. आणि कोलन नथिंग, तिथे काहीच नाही. अच्छा, हे वाला. हा. ठीक आहे, सगळे एक्झिक्यूट करू आपण. राजलक्ष्मी, तुझं काय? -4. हम्म. मयूर स्टिल थिंकिंग और यू आर गुड विथ नाही दिस? नाही नाही या -4 कोलन नथिंग म्हणजे लास्ट. -4 नथिंग, हे मयुरीचं आन्सर आहे का? हा. हम्म. ठीक आहे. कोण राहिला? राजलक्ष्मीला झालंय का? प्रणाली राहिली. याला 2 वे असू शकतात का रे? विचार करू शकता का तुम्ही? जर मला लास्टचे 4 डिजिट पाहिजे तर 2 वेने करू शकतो का मी? करू शकतो. हम्म. 13 आणि 16 ते तुला काउंट करायला लागेल आता. 13 आणि 16 स्पेस कुठे गेली? आणि स्पेसला इंडेक्स असते का नसते? व्हॉट डू यू थिंक? असते. प्रणाली, आय एम वेटिंग फॉर द आन्सर. विचार कर आणि मला सांग. प्रणाली, you there? Yeah, I guess she joined back. प्रणाली, आय एम वेटिंग फॉर द रिस्पॉन्स. काय असेल तुझं आन्सर? सिक्स 16 to 20 येईल सर, मे बी. 16 to 20. 20. 16 is 20. Second answer 16 colon nothing. It will be fine as well. 16 : nothing. हा. 16 : nothing. (16 to 19). ते 49 नंबरचं 0 नाही, नथिंग, काहीच नाही. अच्छा, इथे काहीच नाही. हम्म. सेकंड नंबरचं आहे 15 to 20. 15 to 20. 20. सेकंड नंबर कोणता? म्हणजे जे सेकंड ऑप्शन तुम्ही म्हटलं ना, तर त्याच ते म्हणजे सेकंड आउटपुट इज अच्छा, 15 to 15 20. to 20. 15 मयुरी, to 20. हा. प्रणालीकडून मला काही ऐकायला भेटत नाहीये. प्रणाली आणि राजलक्ष्मी.
रोहित तुझं काय हे डन आहे का आपलं -4 -1? हो सर. ठीक आहे, नो वरीज, आपण एक्झिक्यूटच करूया. प्रणाली नाही आहे का याच्यामध्ये? प्रणाली वाय यू आर नॉट टॉकिंग? करू एक्झिक्यूट? काय झालंय? लक्षात आलं तुमच्या काय चुका केल्यात तुम्ही? यू हॅव टू फिक्स दिस थिंग्स राईट नाव. सौरभ काय चूक केली तू इथे? हे बघा, स्लायसिंग इंडेक्सिंग समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावर काही इंटरव्ह्यूज मध्ये काही प्रोग्राम्स विचारले जातात, फक्त इंडेक्सिंगवर विचारलं जातं. काही प्रोग्राम्स असे असतात ज्याच्यामध्ये इंडेक्सिंगचं लॉजिक असतं, त्याच्याशिवाय सॉल्व्ह नाही करता येत. आणि इम्पॉर्टंट पार्ट इज लाईक तुम्हाला ऑलरेडी खाली लिहून दिलेली नंबर लाईन लिहून दिलेली. सो हे तर खूप इझी जायला पाहिजे होतं. अरे हे लाईन काय माहिती का तुम्हाला? हे तुम्ही कधी काम केलंय का? -1 लाईन आहे. +1 पॉझिटिव्ह निगेटिव्ह काम केलं नाही का तुम्ही कधी? म्हणजे मला विशेष वाटतं जर तुम्ही ते काम केलं नसेल कधी तर. तुम्हाला XY ग्राफ माहिती आहे कसा असतो? येस. XY ग्राफ मध्ये मायनस आणि पॉझिटिव्ह कसं असतं माहिती आहे का तुम्हाला? 0 पासून राईट साइड तुमची पॉझिटिव्ह असते, निगेटिव्ह असते. मी तुम्हाला इथे डायरेक्टली लिहून दिलंय की हाऊ इट वर्क्स. स्ट्रिंग माझी दोन्ही साईडला एकच स्ट्रेट वेला कन्सिडर होते. स्ट्रिंग मध्ये काही चेंजेस आहे का? वरती इथे कुठे डेटा ट्रिक्स, इथे पण डेटा ट्रिक्स, इथे पण डेटा ट्रिक्स आहे. फरक काय होतोय? इथे 0 to 9 कन्सिडर होतोय आणि इथून मायनस पासून उलटा कन्सिडर करणार आहे तो. येस हर्षदा. माझं सेकंड वाला का चुकलंय? तू बघ आठव व्यवस्थित काय चुकलं असेल. हे वाला का? हा, तू सांग ना. 16 इंडेक्स बरोबर आहे राईट त्याचा. आणि मग इथे काही नाही दिलं तर त्याने लास्ट पर्यंत घ्यायला 16 पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. तुझं स्टार्टिंग पॉइंट काय आलाय हर्षदा? सॉरी. तुला ते 4 डिजिट दिसताय म्हणून तू लास्टच्या डिजिटचा विचार करते. तुला असं वाटतं की ते फर्स्ट पासून आलेलं आहे आणि त्याने लास्ट नाही घेतला, राईट? हा, काउंटिंग मिस्टेक आहे. 15 हवा तिथे, राईट? येस. तो 15 पर्यंत तुला जर माहिती आहे की एंड जसा मयुरीने सांगितलं इथे 20. ठीक आहे, आता इट्स ओके. तिने काउंट केलं सगळं बरोबर, पण मला माहिती आहे की एंड आहे माझा इथे. मला एंड पर्यंत मला लास्टचे 4 डिजिट, मला काही गरजच नाही एंड 20 द्यायची. आय कॅन ओनली पुट 15. इट विल टेक टिल द एंड. हा, दॅट्स व्हॉट आय वॉज थिंकिंग. पण माझं काउंटिंग चुकलं. इट्स ओके. पण काउंटिंग चुकलं चालेल, पण हे 15 to 20 कोणी कृष्णा आहे का? 15 स्टार्टिंग पॉइंट should be 15 ना? आणि इथे काय चुकलंय कृष्णा? 15 to 19. इथे काय चुकलंय तुझं? हे पण चुकलंच आहे. हे काय चुकलंय तुझं? -4 -1. काय पाहिजे तिथे? काहीच नाही पाहिजे. सौरभ येस सर.
काय तुझं काय इथे दिसतंय मला 444 इथे 444. व्हॉट इज द रोहित तुझं पण 444च आहे. नाही वरती काहीच नाही आलं ना सर. ते ऍक्च्युली तो 0 नव्हता पाहिजे तिथे. स्ट्रिंग एंड होऊन जाते ना तिथे त्याची. ठीक आहे, परत एक्झिक्यूट करतो मी. सौरभचं करेक्ट झालं, कृष्णाचे दोन्ही करेक्ट झाले, हर्षदाचे करेक्ट झाले, राजलक्ष्मीच करेक्ट, मयुरीचे करेक्ट आहे. रोहित बघून सांग आता एखादा. रोहित समजतंय तुला काय झालं इथे? हो सर. मग काय आलं पाहिजे तुझ्या कलेक्टिव्ह आन्सर दे. सर तो -1 काढा 1 मिनिट. त्याच्याने काय झालं? -1 काढल्याने काय झालं? सर तो शेवटचं डिजिट घेत नाही ते. अच्छा. येस. काही पण चालेल ना. हे बघ, स्ट्रिंग जिथे एंड होणार आहे तिथपर्यंत तुम्ही काहीच नाही टाकलं तर जिथे एंड होणार आहे तिथपर्यंत ते घेणार. आता सौरभचं काय चुकलंय, त्याने 16 सांगितलं. 16 ऍक्च्युली तो एक्सक्लूड होऊन जातोय, तर आपल्याला 15 घ्यावा लागेल. तो स्किप करून टाकतो. आपण 25 घेऊन बघू, ज्याची जेवढी लेंथच नाहीये. तरी आला ना इथे. येस. बट ह्याच्यात काय असतं ना, जेव्हा तुम्ही सपोज हे तुम्ही स्मार्ट प्ले करताय, ओके राईट, तर तुम्हाला माहित नाही की 25 चला लास्ट पर्यंत घेतोय तर मॅक्झिमम व्हॅल्यू देऊन देत आहे. बट ॲक्युरेसी मॅटर करते. तुम्हाला एक्झॅक्ट ती गोष्ट माहीत पाहिजे की कुठपर्यंत जाणार आहे. सपोज फॉर एक्झाम्पल मोबाईल नंबरच्या केसमध्ये असू शकतं तसं, राईट. मोबाईल नंबर आता इथं आपण आधार कार्ड घेतला, दॅट इज फाईन. बट सपोज आपण याच्या जागी जर मोबाईल नंबर घेतला तर मोबाईल नंबर 10 डिजिट असतो, राईट. येस. आता मोबाईल नंबर प्रत्येकाचा 10 डिजिट नसतो. काही लोक कधी कधी एंट्री करताना +91 ची एंट्री होते, राईट. +91 असतं लिहिलेलं, बघितलंय कधी? येस. +91. काहींचं असतं फक्त 91. कोणाचा 0 असू शकतं, राईट. सो आयडियली इट इज नॉट ऑलवेज करेक्ट की लाईक तुमचं मोबाईल नंबर हा 10 डिजिटच असेल. कधी कधी तो 11, 12, 13 डिजिट्स पण असतात. मग त्या केसेसमध्ये तुम्हाला ॲक्युरेसी माहीत पाहिजे तुमची. म्हणजे दिस इज फाईन, लाईक तुम्ही 25 देताय, दॅट इज फाईन. टेम्पररी हे वर्क करेल, बट फोकस ऑन दीज थिंग्स. लाईक हे मॅटर कसं करतं ते सांगतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही हे जे इथं काम केलं ना, हे असंच काम करावं लागतं ॲक्च्युअल केसेसमध्ये पण. हे तुम्ही इथं 444 जे आणलं ना, हीच बिझनेस रिक्वायरमेंट राहते. यालाच म्हणतात बिझनेस रिक्वायरमेंट. आपण म्हणतो ना की जनरल वी टॉक अबाउट द बिझनेस रिक्वायरमेंट अँड वी हॅव टू डेव्हलप द कोड अकॉर्डिंगली. सो दीज आर द बिझनेस रिक्वायरमेंट्स. हे असंच राहतं की लास्टचे 4 डिजिट पाहिजे. कधी कधी एखाद्या म्हणजे पर्टिक्युलर गोष्टीमधून तेवढीच पर्टिक्युलर स्ट्रिंग आहे, त्या स्ट्रिंगपैकी पहिले 4 पार्टच पाहिजे. आधार कार्डचा पासवर्ड माहिती ना कसा असतो? आधार कार्डचा पासवर्ड आपले पहिले 4 लेटर्स असतात, लेटर्स. राईट. एक नवीन एक्सरसाइज घ्यायची का पुढे जायचं? समजलंय तुम्हाला? मी नाही घेणार मग नवीन एक्सरसाइज. समजलं असेल तर वी विल गो अहेड. कारण की आपल्याकडे वी हॅव आज जरा लॉंग जाईल सेशन मित्रांनो. आपल्याला बऱ्याच गोष्टी. काय नाही तुला समजलंय का ते सांग. समजलं, इम्पॉर्टंट आहे. नवीन काय याच्यामध्ये खूप गोष्टी नवीन आहेत. 1 तास 2 तास आला त्याला फरक नाही पडत. तुला समजलंय का? जर तुला 5 मिनिटात समजत असेल तर वी आर गुड. समजलंय सगळ्यांना? ओके. तुम्हाला Yes. परत एक्सरसाइज दिली तर 100% चुकाल तुम्ही. अरे म्हणा ना, नाही चुकणार. नाही चुकणार. सर ट्राय करतो सर. अरे कॉन्फिडन्स दाखवा, असं नका करा यार. आपल्याला इंटरव्ह्यू द्यायची अजून. कॉन्फिडेंटली बोला, नाही चुकणार. ठीक आहे, तुम्ही नसाल नाही चुकणार सर. गुड. ठीक आहे, पुढे जाऊ मग आपण. ठीक आहे, आपण आता काय बघितलं आतापर्यंत? इंडेक्सिंग, स्लायसिंग बघितलं. तुम्हाला थोडंफार जे टाइप्स कसे आपण बघतो ते समजले. टाइप्स घेतले का मी? हा, स्ट्रिंग, इंटेजर, फ्लोट वगैरे तुम्ही यू कॅन जस्ट, तुम्हाला इथे कळलं ना कसं येतं? 10.0 इथे 10 येणार, स्ट्रिंगला पण ते 10 घेणार आहे ॲज इट इज, राईट.
पुढे आपण काय बघू आता, एक अजून एक कन्सेप्ट आहे याच्यामध्ये, ग्लोबल व्हेरिएबल, लोकल व्हेरिएबल. तुम्ही मला नंतर लक्षात द्या, ऑर मी तुम्हाला क्विकली सांगतो, कारण इंटरव्ह्यूमध्ये हे क्वेश्चन्स विचारले जातात. व्हॉट इज ग्लोबल व्हेरिएबल? घेऊन घेतो मी 2 मिनिटात. आणि हे वरती कॉन्कॅटेनेशन केलं ते समजलं ना तुम्हाला? कॉन्कॅटेनेशन करायच्या पद्धती कशा आहेत? इथं सरांनी प्लस केलं, ऑर एल्स तुम्ही कॉमा देऊन पण करू शकता. हे समजलं का तुम्हाला? कॉन्कॅट कसं केलं मी? इथे इथे नाव आलं रोहित, कृष्णा, हे कसं काय आणलं मी Yes, इथे? हे आलं ना लक्षात मी काय हो. केलंय? हो. मी तुम्हाला आधीच सांगितलं, प्रिंट करताना तुम्ही काही पण प्रिंट करा. तुम्हाला तेवढं प्रोव्हिजन असतं याच्यामध्ये. काही पण तुम्ही प्रिंट करू शकता. आणि प्रिंटमध्ये आता यांनी हार्ड कोड स्ट्रिंग मेन्शन केली ना, तुम्ही याच्या जागी मल्टिपल व्हेरिएबल पण मेन्शन करू शकता. मग ती जी वरती व्हॅल्यू तुम्ही मेन्शन करताय ती इथं खाली येऊन जाईल. हा स्पेस तुम्ही इथे देऊ शकता और इथे देऊ शकता. आलं का? येस. अजून मल्टिपल लावू शकतात तुम्हाला, तुमच्यावर आहे काय करायचं. कळलं? स्ट्रिंग मध्ये आपण बघू, पुढे भरपूर मेथड्स बघणार आहे आपण, तेव्हा मी सगळं कव्हर करून घेईल ते तुमच्याकडून. ओके, ग्लोबल व्हेरिएबल्स आपण बघू. ग्लोबल व्हेरिएबल्स आणि लोकल व्हेरिएबल्स 2 टाईपचे व्हेरिएबल्स असतात. ओके, तर सगळ्यात मेन डिफरन्स काय माहिती का? व्हेरिएबल्स जे आउटसाइड क्रिएट केले जातात ना कोणत्या पण फंक्शनच्या, त्याला ग्लोबल व्हेरिएबल म्हणतात. आउट, फक्त लक्षात घ्या, जेवढं समजतंय तेवढं, नंतर कव्हर करेल मी. आउटसाइड ऑफ अ फंक्शन इज अ ग्लोबल व्हेरिएबल, आणि जे इनसाइड ऑफ अ फंक्शन असतं इज अ लोकल व्हेरिएबल. फंक्शन म्हणजे काय असतं रे? एक डिफाईन फंक्शन असतं, जे फंक्शन मी स्वतः सांगतो. सपोज आता एखादं फंक्शन आहे, जसं तुमच्याकडे सिक्वेअर मध्ये तुम्ही बघितलं स्ट्रिंग फंक्शन असतात. स्ट्रिंग फंक्शन मध्ये इज अप्पर, इज लोअर, त्याच्यानंतर न्यूमेरिक्स मध्ये तुम्ही बघितलं असेल ॲब्सोल्यूट, सील, फ्लोट स्ट्रिंग मध्ये होतं. सॉरी, सील आणि काय होतं, ग्रेटेस्ट, लिस्ट, सील, फ्लोअर. करेक्ट. तर हे सगळे फंक्शन्स असतात. तर ह्या फंक्शनचं ऑलरेडी काहीतरी फंक्शन आहे, त्याचं काहीतरी काम आहे ते करायचं. पण असं फंक्शन मला काहीतरी असं आउटपुट पाहिजे ज्यासाठी फंक्शनच नाहीये. तर मी काय करतो ना, एक फंक्शन डिफाईन करून घेतो मला जसं पाहिजे तसं. एक्झाम्पल घेऊ का एक? कॅन से कस्टमाइज फंक्शन, जसं तुम्हाला पाहिजे डेडिकेटेडली आणि कोडमध्ये परत परत यूज करायचं आहे. सो तुम्ही तसं डिफाईन करून घ्या, जेणेकरून तुमच्या कोडमध्ये परत परत खाली यूज करू शकता डायरेक्टली. Can be accessed by all functions in the program. Or else what you can say, global variables are alive across all the script. काय होतंय मी तुम्हाला सांगतो. ग्लोबल व्हेरिएबल म्हणजे कसं असतं, सपोज आता मी x इज इक्वल टू एक पर्टिक्युलर व्हॅल्यू दिली 10, आणि काय केलं मी, एक पर्टिक्युलर XYZ काहीतरी प्रोग्राम लिहिला, बरोबर. आता माझी स्क्रिप्ट खूप मोठी आहे, माझा ऑलमोस्ट 1000 लाईन्सचा कोड आहे. तर x इज इक्वल टू 10 मी कुठे पण x इज इक्वल टू x जर मी कुठे पण कॉल केला, इफ आय एम कॉलिंग दिस व्हेरिएबल एनीवेअर इन माय प्रोग्राम, इट विल गिव्ह मी व्हॅल्यू ॲज 10. इन व्हॉट केस? इफ इट इज अ ग्लोबल व्हेरिएबल. मेकिंग सेन्स? तुमचा खूप मोठा प्रोग्राम असू शकतो, एवढं मान्य करता का तुम्ही? येस.
म्हणजे सर ते ऑलरेडी जर डिफाईन केलेलं असेल तर ते कुठे यूज केलं तरी तेच व्हॅल्यू येईल. मी अजून डिफाईन नाही केलंय फंक्शन. जस्ट कन्सिडर एक्स हॅज अ व्हॅल्यू 10. ओके. ओके. आणि काय होतंय ना, एक्स जेव्हा मी कुठे पण माझ्या स्क्रिप्टमध्ये कॉल करतोय, तर इट विल कन्सिडर एक्स इज इक्वल टू 10 ओनली. Until and unless I call x is equal to 10 in my defined function. म्हणजे सपोज मी काहीतरी फंक्शन डिफाईन केलं ज्याच्यामध्ये मला काय करायचंय, एक्स प्लस वाय करायचंय, बरोबर. इन दॅट केस एक्सची व्हॅल्यू मला काहीतरी 2 पाहिजे, नॉट 10. ओके. करेक्ट. मग आता हे मी फंक्शन डिफाईन केलं, तिथे मी ऑलरेडी एक्सला ची व्हॅल्यू 2 घेतली, तर त्या पर्टिक्युलर फंक्शन जेव्हा मी कॉल करेल, जेव्हा मी हे डिफाईन फंक्शन कॉल करेल ना, तेव्हा मला काय व्हॅल्यू देईल ती. सपोज y इज इक्वल टू 15 आहे. ओके. इथे मला काय आन्सर भेटेल, जेव्हा लोकल व्हेरिएबल असेल, जेव्हा मला ग्लोबल व्हेरिएबल यूज नाही करायचं. ग्लोबल म्हणजे काय, माझा x इज इक्वल टू 10 आहे. एव्हरीवेअर द व्हॅल्यू ऑफ x इज 10 अक्रॉस द कम्प्लीट स्क्रिप्ट. कुठे पण जा तुम्ही, तुमच्या x ची व्हॅल्यू 10 आहे, हे माझं ग्लोबल व्हेरिएबल आहे. मला पूर्ण स्क्रिप्टमध्ये x ची व्हॅल्यू 10च पाहिजे. y इज इक्वल टू जर 15 आहे किंवा y ची व्हॅल्यू माझी प्रत्येक ठिकाणी चेंज होते, तर x ची व्हॅल्यू कधी चेंज होणार नाही, कारण मी ग्लोबल व्हेरिएबल त्याला सांगितलंय की यू हॅव टू टेक ग्लोबल व्हेरिएबल. करेक्ट. याची व्हॅल्यू काय येणार, एक्स इज इक्वल टू एक्स. हे जर मी इथे जर यूज केलं तर हे 25 येणार, बरोबर. पण जर मी एक्स इज इक्वल टू 2 देऊन दिलं, माझ्या फंक्शन कसं डिफाईन करता मी शिकवतो तुम्हाला. इथे एक्स इज इक्वल टू 2 घेतला, 10 प्लस 2 काय झाला इथे, जेव्हा मी हे फंक्शन कॉल करेल इट विल गिव्ह मी 12 बिकॉज ऑफ दिस इज लोकल व्हेरिएबल. 17 येईल ना सर. एक्स इज इक्वल सॉरी मी तो 10 कन्सिडर केला. 17 म्हणजे जिथे आपण डिफाईन केलं तरच तो घेईल, अदरवाईज जो आपण ग्लोबल व्हेरिएबल डिफाईन जो ग्लोबल तुमचा ऑलरेडी कुठेतरी डिफाईन केलेला, डिफाईन नाही म्हणता येणार, जो तुम्ही मेन्शन केला असेल मेन्शन. ओके तर तो तुमचा डिरेक्टली घेऊन घेणार. ओके ओके ओके. करेक्ट. हे ग्लोबल व्हेरिएबलच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आपण एखादं फंक्शन डिफाईन करून बघू. मी सौरभ, तुझाच क्वेश्चन होता ना, वी विल टेक एक्झाम्पल फॉर सौरभ. ठीक आहे. सौरभला काय दिलंय मी, स्ट्रिंग ॲज अ स्मार्ट. मी काय करतोय आता, एक फंक्शन डिफाईन करतोय. फंक्शन कसं डिफाईन करता, DEF नावाच्या कीवर्डने फंक्शन डिफाईन होतं. तुम्ही मला वाटतं हर्षदा, मयुरी, तुम्ही जावामध्ये काम करता, तुम्ही पण तिथे फंक्शन डिफाईन करत असाल, राईट. इथे काय DEF नावाचं तुम्ही एक कीवर्ड्स यूज करतात, त्याला मी काही पण नाव देऊ शकतो. लेट्स कन्सिडर न्यू फंक्शन, मी त्याला नाव दिलं. ओके. आता मी काय करतोय ना, या फंक्शनच्या मध्ये आता मी फंक्शन क्रिएट करतोय, त्याच्यामध्ये मी काय केलं, एक्स इज इक्वल टू सिन्सियर घेतलं. ओके. नाउ व्हॉट आय एम डुईंग, प्रिंट सौरभ इज स्पेस एक्स. ओके. हे एक मी प्रिंट करतो आणि मी काय करतो आता, नवीन फंक्शन पण आपण जे क्रिएट केले ना त्याला कॉल करतोय. हे समजलं मी काय केलं इथे, मी एक फंक्शन डिफाईन केलं. DEF नावाचे कीवर्डने एक फंक्शन डिफाईन होतं. तुम्ही फक्त ग्लोबल व्हेरिएबलचे कन्सेप्ट लक्षात घ्या. फंक्शन डिफाईन करायचं कसं काय आपण ते सगळं नंतर बघणार आहे, हे बेसिक्स मध्ये नाहीये तुमच्या. फंक्शनचा पार्ट नंतर येईल. आता फक्त मला फक्त तुम्हाला ग्लोबल व्हेरिएबल यू हॅव टू अंडरस्टँड. ग्लोबल व्हेरिएबल, लोकल व्हेरिएबल विचारले जातात, कारण हे जे पायथन स्क्रिप्ट वगैरे करतात किंवा ज्यांना पायथनची अंडरस्टँडिंग आहे, त्यांना हे कंपल्सरी माहिती असतं, माहिती पाहिजे. इथे काय होतंय, प्रिंट काय होणार, इथे सौरभ इज एक्स. कोणता एक्स घेणार, हा घेणार की हा घेणार, सिन्सियर. ठीक आहे. अजून कोणाचं काही इनपुट, आय थिंक स्मार्ट घेईल सर, कारण सौरभ इज सिन्सियर. ओके. एक्स इज इक्वल टू स्मार्ट जी होती, माझी ग्लोबल व्हेरिएबलची व्हॅल्यू होती. दिस इज माय ग्लोबल व्हेरिएबल. ओके. अँड दिस इज माय लोकल व्हेरिएबल.
या फंक्शनच्या बाहेर जर मी आलो, येस फंक्शनच्या जर मी बाहेर आलो, तर ते फंक्शनला कन्सिडरच करणार नाही ना लोकल व्हेरिएबलला. इट विल टेक अगेन ग्लोबल. करेक्ट? आलं का? ओके ओके. लक्षात आलं का तुमच्या? आता याला अजून एक प्रोव्हिजन आहे. सपोज आता हे सिन्सिअर मला काय करायचंय, मला स्मार्ट घ्यायचंच नाही. आता माझी स्क्रिप्टिंग आहे, मागच्या 1000 लाईनच्या आधी मी काहीतरी कोड लिहिला होता, तेव्हा मी तिथे स्मार्ट लिहिलं होतं. पण आता इथून पुढे मला सिन्सिअर पाहिजे. सौरभित सिन्सिअर. इथे कीवर्ड असतो एक ग्लोबल एक्स. काय करतोय मी, ग्लोबल नावाचा कीवर्ड यूज केला. हा जो एक्स होता, एक्सची जी व्हॅल्यू होती, जो मी इथे देणार आहे, त्याला मी काय करून घेतलं, ग्लोबल करून घेतलं. झालं का सिन्सिअर? येस. लोकल आणि ग्लोबल कळलं का सगळ्यांना? येस येस सर. अरे यूज ह्याच्यात स्क्रिप्टिंग मध्येच होतो ना. सपोज एखादा जर मेन्शन तू केलं एक्स काहीतरी पर्टिक्युलर व्हॅल्यू तू घेतलेली आहे तुझ्या स्क्रिप्टमध्ये आणि यू हॅव टू रिपीट दॅट व्हॅल्यू अगेन अँड अगेन इन युअर स्क्रिप्ट. एक्स इज इक्वल टू सपोज 10 आहे, तर मला सगळ्या ठिकाणी एक्स इज इक्वल टू 10च हवा आहे. तर तो ग्लोबल व्हेरिएबल ऑलरेडी याच्यामध्ये ना खूप आपण अजून डीप जाणार नाही. याच्यामध्ये मेमरी मॅनेजमेंट वगैरे पण असतं. जेव्हा तू एखाद्या पर्टिक्युलर व्हेरिएबलला एक व्हॅल्यू देतो ना, तर ते स्टोअर करून घेतं. त्याचा एक आयडी पण जनरेट होऊन जातो. बरोबर? ते आपण नंतर बघू सगळं. पण याचा यूज कसा होतो की ग्लोबल आणि ग्लोबल व्हेरिएबल म्हणजे काय, अक्रॉस द स्क्रिप्ट फॉर अ पर्टिक्युलर व्हेरिएबल यू विल बी हॅव्हिंग अ पर्टिक्युलर व्हॅल्यू. इट विल नेव्हर गेट चेंज्ड. याच्यात अजून एक सिनेरिओ सांगतो कृष्ण तुला. आता बघ कसं राहतं, जेव्हा स्क्रिप्ट डेव्हलपमेंट चालतात ना, तेव्हा एक स्क्रिप्ट नसते. ओके, एक ॲप्लिकेशनमध्ये मल्टिपल स्क्रिप्ट्स असतात. बरोबर? आता एक सहसा एक एव्हरेज ॲप्लिकेशन जरी असेल तरी सुद्धा 30-40 स्क्रिप्ट असू शकतात त्याच्यात. ओके, ऑरेज 5-10 स्क्रिप्टचं पण ॲप्लिकेशन असतं. असं काही नाही की तेवढंच असलं पाहिजे. ओके, सो आता काही स्क्रिप्टमध्ये कसं असतं, काहीतरी असे व्हेरिएबल्स असतात की जे आपल्याला फिक्स लागतातच. आता आमच्या इथे करफोल म्हणून आहे. करफोल म्हणजे काय, की करंट मंथ घेतला पाहिजे त्याने. दरवेळेस जेव्हा तू स्क्रिप्ट रन करशील पाईपलाईन थ्रू, तेव्हा तो करंट मंथ त्याने उचलला पाहिजे, असं पिक केला पाहिजे. सो करफुल. आता काय राहतं, आता जे सिनियर डेव्हलपर्स आहेत दॅट इज फाईन, त्यांना तेवढं समजतं की ह्या गोष्टींना हात नाही लावायचा. ओके, बट काही ज्युनियर डेव्हलपर्स पण असतात, तर ते काय करतात, मध्येच कुठेतरी काहीतरी डिफाईन करून देतात, मध्येच कुठेतरी काहीतरी वेगळं झालं. बरोबर? तर त्यांच्या एका चुकीमुळे पूर्ण स्क्रिप्ट अक्रॉस चेंज होऊ शकते. ओके, म्हणून मग असं पण काळजी घेतली जाते, कधी डायरेक्टली वरतीच ग्लोबल व्हेरिएबल म्हणून डिक्लेअर करून देतात, जेणेकरून खाली कुठं काही चेंज नाही झाला पाहिजे. विथ फंक्शन, विद इन द फंक्शन. तुला जर सेपरेट वापरायचं आहे तर तू ते सेपरेट डिफाईन कर आणि सेपरेट यूज कर, बट अक्रॉस द स्क्रिप्ट काही चेंज नाही झाला पाहिजे. ओके, याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन विचारला जातो, गार्बेज कलेक्शन. त्याच्यामध्ये काय असतं, ए इज इक्वल टू 10 जर मी घेतला, बरोबर, आता काय केलं मी, बी इज इक्वल टू ए देऊन दिला. ए ची व्हॅल्यू काय होती, 10 होती. नाव व्हॉट आय एम डुईंग, बी ला मी काय केलं, ए असाइन करून दिला. लक्षात आलं? मी काय केलं आता, प्रिंट बी. प्रिंट जर बी जर मी प्रिंट केला, इट इज गिविंग मी 10. आता मी काय करणार आहे, प्रिंट, मी तुम्हाला काय बोललो, आयडी जनरेट होतं. मला कृष्णाच्या आन्सरवर ते लक्षात आलं. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट कन्सेप्ट. इथं काय होतं ना, या ए जो असतो हा वाला, या ए ला काहीतरी आयडी जनरेट होतो. बरोबर? प्रिंट आपण अजून आयडी 10चा पण आयडी घेऊन घेऊ. इथे काय केलं मी, ए इज इक्वल टू 10 घेतलं आणि बी ला ए असाइन करून दिला. आता मी काय करतोय, ए चा आयडी चेक करतोय, म्हणजे याचा, प्लस मी 10चा पण आयडी चेक करतोय, ह्या एचा आणि ह्या 10चा. ओके, आणि नंतर मी काय करतो, के ए बी सी घेतला, सी इज इक्वल टू 10 घेतला. मी काय करेल, याचा प्रिंट आयडी सी. काही चेंज आहे का याच्या आयडी मध्ये? प्रत्येक व्हेरिएबलला आहे ना, जो त्याचा लिटल जो पण तुम्ही पास करता, तर तो काहीतरी काय करतोय, मेमरी मॅनेज करतोय, आणि जे पण
प्रिव्हियस जो डेटा असतो तो इरेज करत जातोय आणि एक पर्टिक्युलर जे आयडी ते व्हॅल्यू स्टोअर करून ठेवतोय. का बरं ग्लोबल असतं लक्षात आलं का तुमच्या? का तुम्हाला डिफाईन करावं लागतं ग्लोबल, लोकल? हा जो आयडी बघा 243781107764 ह्या आयडीचं आपल्याला काहीच काम नाहीये. दिस इज जस्ट फॉर युअर अंडरस्टँडिंग. आयडी जनरेट होतोय तुमच्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी. ए इज इक्वल टू 10 होता. बी ला काय केलं मी, ए ची व्हॅल्यू असाइन करून दिली. लक्षात येतंय का तुमच्या काही? अरे म्हणजे सिम्पल आहे बघ, 10 व्हॅल्यू जी ना, 10 व्हॅल्यू कोणत्या तरी कंटेनर मध्ये गेली फॉर एक्झाम्पल. ओके, शिप मध्ये कसे कंटेनर्स असतात बरोबर, तसं मेमरी राईट. तर त्याच्या कोणत्या तरी कंटेनर मध्ये 10 व्हॅल्यू गेलेली आहे एका बॉक्स मध्ये, कंटेनर मध्ये. ओके, आता त्या कंटेनरचा काहीतरी नंबर असेल म्हणजे त्याची ही आयडी. आता जर सपोज तू ए इक्वल टू 10 म्हणतोय म्हणजे त्या एका कंटेनर मध्ये XYZ नावाचा कंटेनर आहे, तो त्याचा पॉईंट झाला, रेफरन्स पॉईंट बरोबर. आता तू काय म्हणतोय, बी इज इक्वल टू ऑल्सो ए, तर तो परत सेपरेट कंटेनर घेईल का सेम व्हॅल्यू साठी? नाही ना, तेच कंटेनर वापरेल तो, म्हणजे त्याच कंटेनरचा रेफरन्स देऊन देतो तो फक्त. ह्याच कंटेनर मध्ये तुमचा डेटा आहे. सेम तू परत सी साठी तसंच करतोय, रेफरन्स जाते व्हॅल्यू. समजलं का काही काय लिहिलं मी? तुमच्या डोळ्यासमोर आहे सगळं. आता ट्राय टू अंडरस्टँड दिस. समजतंय का? काही ओव्हर जास्त होत आहे का? आपल्याला अजून बरंच काही घ्यायचं आहे. लक्षात घ्या, अजून तुम्हाला बसायचं 1-1.5 तास, मे बी मोर दॅन दॅट. हे समजलं असेल तर लवकर सांगा मला पुढे जायला. समजलं. ही आयडी डझंट मॅटर. तुम्हाला काही इतकं समजून घ्यायची गरज नाही. फक्त कन्सेप्ट लक्षात घ्या. गार्बेज कलेक्शन क्वेश्चन विचारले जातात. ए इज इक्वल टू 10, बी इज इक्वल टू ए आहे. मी काय केलं, बी ला प्रिंट करून घेतलं. त्याच्यानंतर मी लेट्स कमेंट दिस वन. ठीक आहे, प्रिंट काय केला मी, एचा जो आहे तो आयडी प्रिंट केला. त्याच्यानंतर मी बीचा आयडी प्रिंट केला, 10चा प्रिंट केला आणि सीचा प्रिंट केला. तर काय होत आहे, हिअर द व्हॅल्यू फॉर बी इज इक्वल टू 10. बरोबर, इथे 10 होऊन गेलाय ऑलरेडी. कसं काय झालंय? कारण मी ऑलरेडी ए इज इक्वल टू 10 घेतला आणि बी इज इक्वल टू ए दिलाय. जर मी बी ला 8 जर करून टाकला, सपोज मी याला 8 केला, तर मग काय होईल, याचा ऍड्रेस जो आहे ना तो चेंज होऊन जाईल आणि जो आधीचा जो आयडी होता तो सेव्ह होऊन जाईल. ठीक आहे, I don't think so it is, you guys are understanding, but just try to understand. Garbage collection is used for the memory consumption. तुमच्या मेमरीला तुमची जर समजून घ्या, तुम्ही काहीतरी आयडी दिल्या पर्टिक्युलर व्हेरिएबलला अँड यू हॅव टू यूज दॅट व्हेरिएबल अगेन. तर काय होतंय ना, तो ऑलरेडी असाइन करून देतो एक आयडी आणि स्टोअर करून देतो ती व्हॅल्यू त्या व्हेरिएबलसाठी. ठीक आहे, जस्ट डोंट गो डीप डाऊन हिअर. अंडरस्टूड. त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, लिस्ट, टपल, डिक्शनरी आणि सेट याच्यामध्ये जेवढ्या मेथड्स असतात, आय डोंट थिंक सो वी कॅन कव्हर एव्हरीथिंग टुडे. जेवढं होईल तेवढं आपण बघू. फक्त याच्यामध्ये अजून एक आहे की टाईप कसा बघायचा असतो. एक्स इज इक्वल टू 10 आहे ना, तर मी जर प्रिंट टाईप एक्स केला, मला स्ट्रिंग देता येते राईट. मी जर एक पायची व्हॅल्यू घेतली 3.4 14 असते राईट.
प्रिंट टाईप फ्लोट आला, राईट. फक्त तुमचं जे व्हेरिएबल मध्ये तुम्ही काय टाईप दिलाय तो जो तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल, यू हॅव टाईप फंक्शन. दॅट्स व्हॉट आय वॉन्ट टू टेल. येस. ओके. अजून एक याच्यामध्ये अजून एक जो डेटा टाईप आहे आपण बघणार आहे. डेटा टाईप ॲज इन टाईप ओनली. झेड इज इक्वल टू लेट्स कन्सिडर 2 प्लस 4j. असं बघितलंय का तुम्ही कधी मॅथमॅटिक्स मध्ये? काय म्हणतात त्याला? काय येईल याचा टाईप? कॉम्प्लेक्स. ओके. काल कोणीतरी हर्षदाने विचारलं होतं, आय गेस. हर्षदाने काहीतरी विचारलं होतं ना अबाउट द बुलियन व्हॅल्यूज. 8 इज इक्वल टू 5, b इज इक्वल टू 10, राईट. तर आता काय करणार आहे मी? बूल इज इक्वल टू a ग्रेटर दॅन b, सॉरी लेस दॅन b. ओके. टाइप bool. हर्षदा लक्षात आलं कसं व्हॅल्यू देतं ते? a इज लेस दॅन b जर असेल तर इट विल गिव्ह मी अ ट्रू व्हॅल्यू. बुल मध्ये काय असतं? ट्रू आणि फॉल्स असतं. जर हे जर न्यूमेरिक असेल तर ट्रूला 1 घेतं आणि फॉल्सला 0 घेतं. येस. ट्रू इज इक्वल टू 1 अँड फॉल्स इज इक्वल टू 0. लक्षात ठेवा, फक्त काही विशेष नाही येते बुल म्हणजे काय असतं याच्यामध्ये. आता याच्यामध्ये ऑपरेटर्स पण असतात. ठीक आहे, ऑपरेटर्स पण घेऊ आपण सगळे. मी तुम्हाला फक्त ऑपरेटर सांगणार आहे. वी आर नॉट गोइंग टू एक्झिक्यूट द ऑपरेटर्स. ते सिक्वल मध्ये केलंय आपण सगळं. त्याच्यानंतर यू वेर हॅव्हिंग लिस्ट आणि टपल मध्ये काय फरक होता? प्रणाली, टेल मी द आन्सर. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिस्ट अँड टपल? यू सॉ यस्टरडे, राईट? सौरभ, टेल मी द आन्सर. आठवत नाही का तुम्हाला? आठवत नाहीये का? मी सांगू? आपण जे टपल्स आहेत त्याच्यातले म्हणजे त्याला आपण चेंज करू शकतो आणि लिस्टला आपण मॉडिफाय नाही करू लिस्टला आपण मॉडिफाय करू शकतो आणि टपलला मॉडिफाय नाही करू शकत. मीन्स चेंज नाही करू शकत. अच्छा, एकच डिफरन्स होता. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये करतात सर. काय करतोय मी? चुकतोय काय? ते वरती प्रिंट कॅपिटल झालेलं आहे. प्रिंट कॅपिटल घेणार नाही, तो सगळं स्मॉल करून देतो मी त्याला. आलं? लिस्ट माझा टाईप आहे. जेव्हा मी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये देतोय, इट इज गिव्हिंग मी अ टाईप ॲज लिस्ट. आता मी सेम जर घेतलं, इफ आय एम टेकिंग दिस ॲज सेट, काय चेंज होणार इथे? काय चेंज होणार? ब्रॅकेट कसा असतो? कर्ली ब्रेसेस. राईट. प्रिंट काय करतोय मी? सेट. टाईप काय करणार आहे? सेट. राईट. सेट टाईप कसा असतो? आलं लक्षात? सेम यू कॅन चेक फॉर टपल आणि डिक्शनरी.
टपल कसा असतो, कोणत्या ब्रॅकेटमध्ये असतो? राऊंड. राऊंड ब्रॅकेटमध्ये असतो. ओके, इथे चेक करत जा. लक्षात येत आहे ना? येस. ठीक आहे. ठीक आहे, डेटा टाइप्स आपले ऑलमोस्ट झालेले आहे. याच्यामध्ये अजून डेटा टाइप्स मी फक्त सांगून देतो वरच्यावर तुम्हाला. वी आर नॉट गोइंग टू एक्झिक्यूट द प्रोग्राम्स. त्याच्यानंतर आपण ऑपरेटर्स बघू अँड वी विल सी सम मेथड्स इन लिस्ट. ओके, तर न्यूमेरिक मध्ये तुमचं काय येतं? एक असतो इंटिजर. न्यूमेरिक टाईप आहे तुमचा. ओके, न्यूमेरिक म्हणजे कसला टाईप आहे? जो पण तुमचा व्हेरिएबल असतो त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायचा हा एक टाईप आहे न्यूमेरिक टाईप. तुम्ही त्याच्यात न्यूमेरिक व्हॅल्यूज पुट करू शकता. जसं तुम्ही इथे टपल होता, टपलला तुम्ही काय केलं? व्हॅल्यूज पुट केल्या. एकच कंडिशन होती, स्क्वेअर ब्रॅकेट. इथे लिस्टमध्ये काय होतं? व्हॅल्यूज पुट केल्या, ओनली वन कंडिशन वॉज देअर, स्क्वेअर ब्रॅकेट. करेक्ट? राऊंड ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट. तसंच न्यूमेरिक तुम्ही ऍड करू शकतात. व्हॉट एव्हर व्हॅल्यूज यू वॉन्ट यू कॅन ऍड इन टू द व्हेरिएबल. त्याच्यामध्ये मग न्यूमेरिक टाईपमध्ये यू हॅव इंटेजर्स यू कॅन ऍड. इन इंटेजर यू हॅव डेसिमल व्हॅल्यूज. ओके, त्याच्यानंतर तुमच्याकडे कशा असतात अजून व्हॅल्यूज? बायनरी व्हॅल्यूज असतात. बायनरी कशा असतात माहिती आहे ना? 0 to 1. येस. 0 1 2 डिजिट असतात, जे स्टार्ट कशाने होतात? स्टार्ट्स विथ 0. अशा निश्चित. तुम्ही चेक करा हे सगळं, हे लिहून घ्या सगळं. तुम्ही जेव्हा चेक कराल, जेव्हा तुम्ही बायनरी व्हॅल्यू ऍड कराल आणि तुम्ही त्याचा टाईप चेक कराल, सो यू विल गेट टू अंडरस्टँड हाऊ द व्हॅल्यूज आर बिंग स्टोर्ड. करेक्ट? डेसिमल मध्ये कसं असतं? 0 to 9. जेव्हा 10 डिजिट्स असतात त्याच्यामध्ये. आलं लक्षात? देन यू हॅव सी विच इज ऑक्टल. ऑक्टल मध्ये काय असतं? 0 to 7. त्याच्यामध्ये असतं हेक्झा, आय गेस हेक्साडेसिमल. आय जस्ट डोंट रिमेंबर. आय गेस इट इज हेक्साडेसिमल. ते हेक्साडेसिमल मध्ये काय असतं? 0 to 9 आणि 16 डिजिट्स तुम्ही आय थिंक यू कॅन ऍड. अरे जसे डेटा टाइप्स तुम्ही बघितले होते ना सिक्वल मध्ये, तुम्ही कॅर 50, कॅर 40, वॅर कॅर 100, आठवतंय का काही तुम्हाला? हे सेम आहे, फक्त इथे प्रत्येक याच्यासाठी वेगळं असतं. जसं इंटिजर मध्ये तुमच्या काय आता डेसिमल व्हॅल्यूज असतात, बायनरी असतात, ऑक्टल असतात, हेक्साडेसिमल असतात. त्याच्यानंतर तुमच्याकडे फ्लोट आहे, बरोबर? फ्लोट नंतर यू हॅव कॉम्प्लेक्स विच आय शोड यू जस्ट नाव. करेक्ट? हे सगळं मॅथमॅटिकल येतात, त्याच्यामुळे न्यूमेरिक्स येतात, राईट? त्याच्यानंतर लॉंग एक डेटा टाईप आहे, त्याच्यामध्ये तुम्ही इन्फिनिटी नंबर्स घेऊ शकता, त्याला काही नसते, हे नसते, लेंथ नसते. नंतर काय तर तुमच्याकडे बुलियन आहे, जे असतं ट्रू आणि फॉल्स. ओके, आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे हे वाले येतात, लिस्ट, सेट, टपल आणि डिक्शनरी. ओके, या चारींना काय म्हणतात? कलेक्शन्स म्हणतात. लक्षात आलं का? याला कलेक्शन लिटरल्स म्हणतात. जसे तुमच्याकडे न्यूमेरिक लिटरल्स असतात, तसे कलेक्शन म्हणजे काय? तुमच्याकडे लिस्टमध्ये काहीतरी कलेक्शन असतं, सेटमध्ये कलेक्शन असतं, टपलमध्ये कलेक्शन असतं, डिक्शनरीमध्ये सुद्धा कलेक्शन असतं. ओके, आलं लक्षात इथपर्यंत? ठीक आहे, मग आपण काही थोडंफार आहे त्याच्यामध्ये ऑपरेटर्स बघू. ऑपरेटर्स मध्ये कोणते कोणते टाईप असतात? कोण सांगू शकतं? अरिथमॅटिक ऑपरेटर्स, अजून? लॉजिकल ऑपरेटर्स, असाइनमेंट ऑपरेटर. कंपॅरिझन ऑपरेटर. अरिथमॅटिक, लॉजिकल,
Comparison. कोणतं बिट कोणतं बीट वाईज आहे. कंपॅरिझन ऑपरेटर. काय असतं बिटवाईज सांगा. अजून काय कंपॅरिझन लिहिलंय मी. असाइनमेंट ऑपरेटर्स असतात. ठीक आहे, आपण काय करू आधी अरिथमॅटिक बघू. खूप इझी आहे, जस्ट लाईक सिक्वल. म्हणून आपण सिक्वल किती स्ट्रॉंग केलंय रिझन हे की हे जसं सिक्वल तुमचं जर बेसिक झालं ना क्लिअर, तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी इझी होतात अंडरस्टँडिंगसाठी. काय असतं याच्यामध्ये इझी आहे. ऍडिशन असेल, काय असेल सबस्ट्रॅक्शन, Subtraction. मल्टिप्लिकेशन. अजून काय? Multiple division. मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, अजून मॉड्युलस. मॉड्युलस. ओके, मॉड्युलस. अजून ठीक आहे, मोर दॅन इनफ आहे. हे 4 मेन आहेत तुमच्यासाठी. ओके, ऍडिशन तुम्ही कसं करणार, प्लस नाही करणार. म्हणजे कसं असतं हे, एक्स इज इक्वल टू 10 दिला, वाय इज इक्वल टू 15 दिला, ते ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. फक्त लक्षात घ्या एक्स प्लस वाय. आलं लक्षात? दिस इज युअर एक्स मायनस वाय, बरोबर. दिस इज युअर एक्स इंटू वाय, एक्स डिवाइड बाय वाय. काही अवघड आहे का याच्यामध्ये? मॉड्युलस आय गेस ओके, आय थिंक हे मॉड्युलस येईल. हे तुमचं डिवाइड असं होणार. Divide less. हा, आणि हे एक्स पर्सेंटाईल. Percent. काही अवघड आहे याच्यात? नो. तुम्ही हे फंक्शन सगळे करून बघा. काय नाही केले तरी चालेल, इतके सोपं आहे ते. म्हणजे करायची सुद्धा गरज नाही. एक्सला काहीतरी व्हॅल्यू द्यायची, वायला व्हॅल्यू द्यायची, त्याचे ऍडिशन करत बसायची. आपण काय बघू नंतर, असाइनमेंट नाही, आपण हे बघू, लॉजिकल ऑपरेटर्स बघू. लॉजिकल ऑपरेटर्स मध्ये काय येणार, जे आपण इथे वरती बघितलं ना कुठेतरी बुलियन मध्ये, हे लॉजिकल ऑपरेटर आहे तुमचं इथे. लॉजिकल ऑपरेटर. काय? अँड. नाही, सर हे कंपॅरिझन मध्ये होतं ना. नाही, याच्यातच येणार. कंपॅरिझन मध्ये कसं होतं, कंपॅरिझन मध्ये पण येतं हे. कंपॅरिझन मध्ये तुझ्याकडे कसं असणार आहे, सपोज एक्स इज इक्वल टू वाय घेतला, त्याच्यानंतर एक्स नॉट इक्वल टू वाय घेतला, बरोबर. एक्स लेस दॅन वाय, एक्स ग्रेटर दॅन वाय, एक्स लेस दॅन और इक्वल टू वाय, एक्स लेस दॅन और इक्वल टू वाय, बरोबर. आता याच्यासाठी काय होतं ना, हे तुमचे इक्वेशन झाले दॅट यू हॅव टू एक्झिक्यूट. पण इक्वल टू कसं यूज होतं इथे, एक्स इज इक्वल टू हे असं यूज होतं. हे नॉट इक्वल टूचं ऑपरेटर कसं असतं, असं असतं, बरोबर. येस. एक्स ग्रेटर दॅन वाय हे लेस दॅन वाय हे असं झालं, हे ऑपरेटर असं झालं, हे ऑपरेटर असं झालं. हे तुमचे लॉजिकल ऑपरेटर झाले, करेक्ट. आणि त्याच्यानंतर जे तू काय बोलला होता सौरभ, कंपॅरिझन, राईट. येस. कंपॅरिझन मध्ये राईट, माय मिस्टेक. अँड, ऑर, नॉट. त्याच्यामध्ये मग कसं असणार तुझं, सपोज एक्स इक्वल टू वाय अँड वाय इज इक्वल टू एक्स. हे तुझं कशात येणार, अँड मध्ये येणार, राईट. समजतंय. सेम यू हॅव ऑर मध्ये तू कंडिशन देऊ शकतो, सेम कंडिशन यू कॅन यूज. or else if you want to you can use like this, x minus y is equal to y minus x. हे
काही पण इथे ऑपरेटर्स तू यूज करू शकतो. म्हणजे युझिंग कंपॅरिझन लॉजिकल ऑपरेटर्स यू हॅव टू यूज कंपॅरिझन ऑपरेटर्स. ओके. मोस्टली मला वाटतं हे बुलियन व्हॅल्यूज देणार तुम्हाला. यू कॅन चेक, तुम्ही चेक करून घ्या जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल. जेव्हा अँड ऑपरेटर तुम्ही यूज करता तर ते तुम्हाला रिझल्ट कशामध्ये देतंय, ट्रू फॉल्स मध्ये देते की काही व्हॅल्यू देते, दॅट यू हॅव टू चेक. आय थिंक इट विल गिव्ह यू द बुलियन व्हॅल्यू. बुलियन म्हणजे काय असतं, ट्रू फॉल्स असतं. समजलं इथपर्यंत? कोणतं राहिलं अजून? असाइनमेंट. बिटवाईज. असाइनमेंट ऑपरेटर्स. असाइनमेंट ऑपरेटर्स म्हणजे तुमचं आता हे असाइनमेंट म्हणजे काय, की मी एक्सला काहीतरी व्हॅल्यू दिली, लिटरल दिला, एक्स इज इक्वल टू 5 दिला, म्हणजे मी एक्सला 5 ची व्हॅल्यू असाइन केली, म्हणजे काय झालं, माझं इज इक्वल टू एक माझं असाइन ऑपरेटर झालं. करेक्ट. अजून याच्यामध्ये कसं असू शकतं, इक्वल्स टू प्लस. हा ठीक आहे, इक्वल टू प्लस. ते असं लिहितात ऍक्च्युली, प्लस आणि इक्वल टू, मायनस इक्वल टू. करेक्ट. सपोज मी ABCDEFG एफ घेतो, मी एफ इज इक्वल, जी कुठे यूज नाही केलंय वरती आपण, बरोबर. एफ इज इक्वल टू 5 घेतला. करेक्ट. आणि लेट्स कन्सिडर मला काय करायचं आहे, 5 मध्ये काहीतरी ऍड करायचं. लेट्स कन्सिडर आय हॅव टू ऍड 5 ओनली इन दॅट. तर मी कसं यूज करणार इथे, एफ प्लस इक्वल टू 5. थांबा, 10 घेतो मी, म्हणजे कन्फ्युजन नाही होणार. इथे एफ ची व्हॅल्यू काय 5 आहे. 5 प्लस इक्वल टू 10 याचा अर्थ काय होतोय, सिम्पली अर्थ लक्षात घ्या. तो काय करतोय, एफ इज इक्वल टू एफ प्लस 10. हा त्याचा अर्थ आहे ह्या ऑपरेटरचा, असाइनमेंट ऑपरेटरचा. इफ आय प्रिंट एफ इट इज गिव्हिंग मी 15. समजलं. सेम तुमच्याकडे असे मल्टिपल ऑपरेटर्स आहे, जसं आता इथे प्लस इज इक्वल टू, मायनस इज इक्वल टू, तुम्ही त्याच्यामध्ये मल्टिप्लाय इज इक्वल टू करू शकता. अजून काय होतं तुमच्याकडे, डिवाइड होतं ना, डिवाइड इज इक्वल टू करू शकतात, मॉड्यूल इज इक्वल टू करू शकतात. समजलं असाइनमेंट ऑपरेटर्स? येस. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे आहे, इथे लिहिलंय म्हणून घेतो मी, अदरवाइज इट इज नॉट दॅट मच इम्पॉर्टंट. आपण इतकं डीप आपल्याला काही करायचं नाहीये, पण मी सांगून देतो व्हॉट इज बिटवाईज ऑपरेटर्स. ते काय करतं ना, तुमचे जे बायनरीज व्हॅल्यूज असतात त्याला कंपॅरिझन, त्याच्या कंपॅरिझनसाठी बिटवाईज ऑपरेटर्स यूज होतात. जसं की तुम्ही बघितलं असेल, तुमच्याकडे अँड असतं, राईट. देन यू हॅव अँड, अजून कोणतं यूज होतं, ऑर यूज होतं, राईट. ऑर माझ्या मते असं लिहितं, ऑर कट कुठे गेला, लाईक दिस. ऑर म्हणजे कसं, की लेट्स कन्सिडर एक्स इज इक्वल टू, लेट्स कन्सिडर प्रिंट a is equal to 2, b is equal to, a नाही घेता येणार, a आहे वरती ऑलरेडी, मला कमेंट करायला लागेल. g घेऊ आपण, g is equal to 10 आणि h is equal to 11. प्रिंट g or 11 म्हणजे h. I am also not sure on this, but let's see. 11. So why it is taking 11?
ते कंपॅरिझन होतं त्याच्या बायनरी व्हॅल्यूचं कंपॅरिझन होतंय. ते बीट्स वगैरे जे असतात ना, माहिती आहे का तुम्हाला, ते एवढं डीप नाही जायचं यार हो. आपल्याला. काय होतंय ते त्याचं बाईट जर कम्पेअर झाले तर याचं काय असतं, बायनरीजमध्ये कसं असतं 1 आणि 0 असतो. येस. काय करतं ते, तुम्ही 1 आणि 0 इनसाइड ते कन्सिडर करतं आणि त्याला एक पर्टिक्युलर बायनरी व्हॅल्यू असाइन करतं. म्हणजे सपोज या 10 ची काहीतरी व्हॅल्यू असेल. 1010. हां, 10101010 असं काहीतरी असेल, बरोबर. याची पण काहीतरी असेल 1010 असं काहीतरी असेल. तर जर ट्रू व्हॅल्यू जर असेल ना, तर ते म्हणजे 1 जर असेल तर ती 1 ची कन्सिडर करणार. सपोज इथे जर 1 जर असेल, बायनरी व्हॅल्यू जर 1 जनरेट झाली तर इट विल गिव्ह यू जी, म्हणजे बायनरी व्हॅल्यू देणार ते तुम्हाला 8 ची. ठीक आहे. जस्ट keep it in mind. Otherwise, we don't work on these binary numbers and all. We never work on these numbers bitwise and all. ओके, समजलं इथपर्यंत ऑपरेटर्स तुम्हाला सगळ्यांना? येस. जास्त नाही होते ना? नाही. ठीक आहे. आता ऑपरेटर झाले तर सगळ्यात मेन जो इम्पॉर्टंट आहे आपल्याकडे, ठीक आहे, आपण आता डेटा टाइप्स मध्ये जे तुमची लिस्ट टपल जे आहेत त्याचे मेथड्स बघणार आहे. इट विल टेक सम टाइम. आय होप काही ब्रेक पाहिजे का 5 मिनिटाचा, 10 मिनिटाचा? Everyone please speak up guys. We have to sit for 1 hour more. ब्रेक पाहिजे का? हो. ठीक आहे. We will connect at 12:45 sharp. Okay, stay in the call only. Just go on mute and then connect at 10:45. Everyone.